रात्रीची मुंबई. समुद्राच्या काठावर चमकणारे ग्लास टॉवर्स, सी फेसिंग अपार्टमेंटमधून दिसणारे करोडोंचे स्कायलाईन आणि त्याच शहरात दुसऱ्या बाजूला पुनर्वसनाची वाट पाहणाऱ्या हजारो कुटुंबाचे अरुंद गल्ले. ही आहे भारताची आर्थिक राजधानी. पण मुंबईची खरी ताकद स्टॉक मार्केटमध्ये नाही, बॉलिवूडमध्ये नाही, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये तर मुळीच नाही, तर ती आहे जमिनीत. कारण मुंबईची जमीन म्हणजे फक्त प्रॉपर्टी नाही, ती आहे सत्ता, पैसा, इन्फ्लुएन्स आणि कंट्रोल. आणि म्हणूनच या शहरात एका छोट्या प्लॉट मागेही हजारो कोटींचा खेळ सुरू असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबईच्या रिअल इस्टेटच्या जगात जाणार आहोत, जिथे बिल्डिंग फक्त सिमेंट आणि स्टीलने म्हणत नाही, तर परमिशन्स, पॉलिटिक्स, अप्रुव्हल्स, लिगल लूप होल्स आणि पैशांच्या इन्फ्लुएन्सने उभ्या राहतात. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चर्चा करणार नाही आहोत, तर न्यूजपेपर रिपोर्ट्स, कोर्ट केसेस, इन्व्हेस्टिगेशन आणि डॉक्युमेंटेड कॉन्ट्रोवर्सीच्या आधारे मुंबईच्या रिअल इस्टेट इकोसिस्टमचे हिडन साईड पाहणार आहोत. 1960 आणि 70च्या दशकात मुंबई हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जायचे. परेल, लालबाग, भायखळा आणि वरळी ह्या भागांमध्ये टेक्सटाईल मिलचा आवाज सतत घुमत असायचा. हजारो कामगार शिपमध्ये काम करत होते. मिल कल्चर हे मुंबईच्या आयडेंटिटीचा भाग बनले होते. पण 1980 नंतर परिस्थिती बदलायला लागली. टेक्सटाईल इंडस्ट्री कोसळू लागली, मोठमोठे स्ट्राईक झाले, फॅक्टरीज बंद पडू लागल्या, कामगार बेरोजगार झाले आणि अचानक सेंट्रल मुंबईमध्ये हजारो एकर जमीन रिकामी पडली. ही फक्त रिकामी जमीन नव्हती, ती होती फ्युचर मुंबईची सर्वात महाग प्रॉपर्टी. कारण त्याच काळात इंडिया इकॉनॉमिक लिबरलायझेशनकडे जात होती. Ladies and gentlemen, I want to share with you that the world has changed. Beyond recognition, we in this country have to wake up to the harsh new realities of this world. If we don't wake up now, we would have mortgaged the economic independence of this country. कॉर्पोरेट सेक्टर वाढत होते, फायनान्स इंडस्ट्री एक्सपांड होत होती, मुंबईमध्ये मायग्रेशन प्रचंड वाढत होते, हाऊसिंग डिमांड सतत एक्सप्लोर होत होती. डेव्हलपर्स आणि इन्व्हेस्टरला समजले मुंबईची खरी फ्युचर इंडस्ट्री म्हणजे रिअल इस्टेट. 2001 मध्ये द इंडियन एक्सप्रेसमध्ये मिल लँड रिडेव्हलपमेंटवर एक रिपोर्ट प्रकाशित झाली. त्यामध्ये वर्कर युनियन आणि ॲक्टिव्हिस्ट यांनी आरोप केले की मिल लँड्स ही सार्वजनिक वापरासाठी किंवा अफोर्डेबल हाऊसिंगसाठी न वापरता लक्झरी कमर्शियल प्रोजेक्टसाठी कन्वर्ट केल्या जात आहेत. यानंतर 2005 मध्ये द टाइम्स ऑफ इंडियामध्ये मुंबई स्कायलाईन बदलत असल्याचे रिपोर्ट्स आल्या. ज्या भागात एकेकाळी फॅक्टरीज होत्या तिथे लक्झरी टॉवर्स, मॉल्स आणि प्रीमियम कमर्शियल स्पेसेस उभे राहू लागले. एका काळी जिथे कामगारांच्या शिफ्ट चालायच्या तिथे आता पेंटहाऊस विकले जात होते. मुंबई रिअल इस्टेट हा फक्त बिझनेस राहिला नाही, तो पॉवर इकोसिस्टम बनला होता. मुंबईमधील सर्वात मोठा भाग हा स्लम्समध्ये राहतो. अनेक दशकापासून लाखो लोकांनी छोट्या जागांमध्ये स्वतःचे अस्तित्व उभं केले. पण डेव्हलपरसाठी ही फक्त झोपडपट्टी नव्हती, ती होती प्राईम अर्बन लँड. कारण मुंबईमध्ये जमीन नाही आणि जिथे जमीन उपलब्ध होती तिथे भविष्यात टॉवर्स उभे राहू शकत होते. 1995 मध्ये महाराष्ट्र सरकारने स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीज म्हणजेच SRA मॉडेल अग्रेसिव्हली पुढे आणलं. कॉन्सेप्ट वरून हा मॉडेल खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होता. स्लम रेसिडेंटला फ्री होम द्यायचे आणि डेव्हलपरला अतिरिक्त FSI द्यायचा. FSI म्हणजे काय, तर बिल्डरला जास्त कन्स्ट्रक्शन करण्याची परवानगी. पण इथे सुरू होतो हजारो कोटींचा गेम. एका रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये रिहॅबिलिटेशन बिल्डिंग सोबत प्रीमियम सेल्स टॉवर्स, कमर्शियल स्पेसेस, पार्किंग रेव्हेन्यू आणि लक्झरी अपार्टमेंट मधून प्रचंड पैसा मिळू लागला. पण प्रत्यक्षात अनेक प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. 2011 मध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये रिपोर्ट्स प्रकाशित झाल्या, ज्यात फेक डॉक्युमेंट्स आणि रिहॅबिलिटेशन डिस्प्यूट याबद्दल माहिती देण्यात आली. काही ठिकाणी रेसिडेंटला प्रॉमिसेस देण्यात आले, पण प्रोजेक्ट वर्षानुवर्ष अडकले होते. 2018 मध्ये रिपोर्ट्स आल्या की अनेक SRA प्रोजेक्ट मधील फॅमिलीज ट्रान्झिट स्कॅममध्ये 10 ते 15 वर्ष राहत आहेत. लोकांना टेम्पररी घरे देण्यात आली, पण परमनंट रिहॅबिलिटेशनची वाढ संपत नव्हते. या रिडेव्हलपमेंट गेम मध्ये सर्वात मोठे नाव म्हणजे धारावी. धारावी एक स्लम नाही, ते स्वतःमध्ये एक इकॉनॉमी आहे. लेदर वर्कशॉप, रिसायकलिंग बिझनेस, पोल्ट्री युनिट्स, फूड मॅन्युफॅक्चरिंग, हजारो छोटे इंडस्ट्री तिथे चालतात. पण एक्सपर्टच्या मते धारावीची जमीन जगातील सर्वात व्हॅल्युएबल अर्बन लँड्स पैकी एक मानली जाते. मॉड्युलर धारावी रिडेव्हलपमेंटवरती बिल्डिंग कॉन्ट्रोवर्सी, ट्रान्सपरन्सी क्वेश्चन, रिहॅबिलिटेशन कन्सर्न सतत समोर येत राहिले. हा प्रोजेक्ट फक्त हाऊसिंग बद्दल नाही, तर कंट्रोल बद्दल आहे.
मुंबईमध्ये टॉवर उभे करणे म्हणजे फक्त बिल्डिंग बांधणे नाही, त्यासाठी लागतात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, CRZ परमिशन्स, BMC अप्रुव्हल, फायर एनर्जी, युटिलिटी परमिशन आणि अनेक लिगल क्लिअरन्सेस. आणि जिथे अप्रुव्हल्स असतात तिकडे एक इन्फ्लुएन्सची शक्यता निर्माण होते. क्रिटिक्स आणि ॲक्टिव्हिस्ट अनेक वर्षापासून आरोप करत आले आहेत की मुंबई अप्रुव्हल सिस्टममध्ये पॉलिटिकल इन्फ्लुएन्सेस खूप मोठ्या प्रमाणात काम करते. हे सगळ्यात स्पष्टपणे समोर आले आदर्श हाऊसिंग सोसायटी स्कॅम मध्ये. ऑक्टोबर 2010 मध्ये द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया आणि द इंडियन एक्सप्रेस मध्ये काही रिपोर्ट प्रकाशित झाला. कारगिल वॉर विडोज आणि डिफेन्स पर्सनल साठी असलेल्या बिल्डिंग मध्ये इन्फ्लुएन्शियल पीपल, पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रॅट्स यांना फ्लॅट अलॉट झाल्याचे ॲलिगेशन. नंतर हे प्रकरण नॅशनल स्कॅन्डल बनले. इन्व्हेस्टिगेशन मध्ये CRZ व्हायोलेशन, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आणि लिगल अप्रुव्हल या संबंधित मुद्दे समोर आले. 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रेजिग्नेशन दिले. 2011 मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने केस रजिस्टर केले. आदर्श स्कॅमने एक गोष्ट स्पष्ट केली की मुंबई जमीन म्हणजे फक्त एक प्रॉपर्टी नाही, ती पॉलिटिकल पॉवर आहे. मुंबई प्रॉपर्टी मार्केट जसा वाढत गेला तसे इलिगल कन्स्ट्रक्शनचे आरोपही वाढत गेले. अप्रूव्ड प्लॅनपेक्षा एक्स्ट्रा फ्लोर्स बांधणे, पार्किंग कन्व्हर्जन, मँग्रोव इन्क्रोचमेंट, फेक परमिशन्स आणि CRZ व्हायोलेशन यांसारखे मुद्दे वारंवार समोर येऊ लागले. 2013 मध्ये द टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला ज्यात मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये हजारो इलिगल स्ट्रक्चरवर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही वेळा बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर व्हायोलेशन समोर येत होते आणि मग डिमोलेशन आणि मग रेसिडेंट रस्त्यावर येत होते. लोकांचा प्रश्न कायम होता, बिल्डिंग उभी राहताना अथॉरिटीज कुठे होत्या? त्याच काळात प्रॉपर्टी मार्केटमध्ये व्हाईट कॅश कल्चर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. एका फ्लॅटची ऍक्च्युअल प्राइस जास्त असायची, पण ऑफिशियल डॉक्युमेंट्समध्ये अमाऊंट कमी दाखवली जायची, बाकी अमाऊंट कॅशमध्ये घेतल्याचे आरोप वारंवार होत राहिले. 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन नंतर बिझनेस स्टँडर्ड्स आणि इकॉनॉमिक टाइम्स मध्ये रिपोर्ट प्रकाशित झाला ज्यात ब्लॅक मनी क्रॅकडाऊनमुळे रिअल इस्टेट सेक्टरवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईमध्ये लक्झरी हाऊसिंग मार्केट वेगाने वाढत होते. सी फेसिंग पेंट हाऊस, अल्ट्रा प्रीमियम टॉवर्स, प्रायव्हेट एलिव्हेटर, लक्झरी एम्युनिटीज आणि दुसऱ्या बाजूला लाखो लोक बेसिक हाऊसिंगसाठी संघर्ष करत होते. हीच मुंबईची सर्वात मोठी कॉन्ट्राडिक्शन आहे. आजच्या मुंबईमध्ये रिअल इस्टेट गेम खूप सोफिस्टिकेटेड झालाय. आज ओपनली काही दिसत नाही, पण इन्फ्लुएन्स अजूनही अस्तित्वात आहे. आज कंट्रोल मिळवले जाते ते म्हणजे शेल कंपनीज, प्रॉक्सी ओनरशिप, लॉबिंग, फायनान्शियल इंजिनिअरिंग आणि लीगल लूपहोलच्या माध्यमातून. आज संघर्ष डॉक्युमेंट्स आणि अप्रुव्हल्स आहे. आजही मुंबईमध्ये लाखो लोक पोझिशन डिलेज, रिडेव्हलपमेंट फ्रॉड, हिडन चार्जेस, OC प्रॉब्लेम, प्रोजेक्ट डिलेज यात अडकलेले आहेत. लोक EMI भरतात आणि प्रोजेक्ट कोर्टमध्ये अडकतात. या समस्यांमुळे 2016 मध्ये रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी म्हणजेच रेरा लागू करण्यात आला. गव्हर्नमेंटचा उद्देश होता की ट्रान्सपरन्सी आणि बायर प्रोजेक्शन वाढवणे, पण त्यानंतरही कंप्लेंट थांबल्या नाहीत. 2018 ते 2023च्या दरम्यान रेरामध्ये हजारो कंप्लेंट दाखल झाल्याचे रिपोर्ट्स अनेक न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झाले. कारण मुंबईमध्ये जमीन फक्त जमीन नसते, ती असते पॉवर, मनी, स्टेटस, इन्फ्लुएन्स आणि सर्व्हायवल. आणि म्हणूनच मुंबईची ही रिअल इस्टेट स्टोरी ही फक्त बिल्डिंगची स्टोरी नाही, ती आहे ड्रीम्स, पॉलिटिक्स, ग्रीड आणि कंट्रोलची स्टोरी. मुंबई हे शहर रोज लाखो लोकांना स्वप्न दाखवते. काही लोक इथे लक्झरी लाईफस्टाईल जगतात, काही लोक रिहॅबिलिटेशनची वाट पाहतात, काही लोक टॉवर्स बांधतात आणि काही लोक आयुष्यभर फक्त पोझिशन लेटरची वाट पाहतात. जर तुम्हाला अशीच डीप रिसर्च डॉक्युमेंटरी व्हिडिओ पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा हिडन टॉपिक कोणता पाहायला आवडेल.